नमस्कार मित्रांनो, कल्पना करा एका शांत शहरामध्ये राहणारा एक प्रतिष्ठित शिक्षक, करोडोंची संपत्ती, सुंदर कुटुंब, दोन लहान मुलं आणि बाहेरून पाहिलं तर अगदी परफेक्ट वाटणारं आयुष्य. पण एका थंड सकाळी काही सेकंदांमध्ये सगळं काही संपून जातं. रस्त्यावरती अचानकच एक कार येते, जोरदार धडक होते आणि सर्वांना वाटतं की हा फक्त एक अपघात आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा अपघात नव्हता, तर एक अत्यंत थंड डोक्याने ऐकलेला खुनाचा कट होता. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा कट ऐकणारी व्यक्ती कोणीतरी अनोळखी नव्हती, तर त्या व्यक्तीच्या सर्वात जवळचीच होती. आणि हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. मित्रांनो, ही आहे अजय देशमुख मर्डर केसची संपूर्ण कहाणी, ज्यामध्ये प्रेम, विश्वासघात, संपत्ती आणि भयानक कटकारस्थान यांचा संगम आहे. आणि हे ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल. ही घटना घडते उत्तर भारतातील लखनपूर नावाच्या शहरात. या शहरामधील शांतीनगर कॉलनी हा भाग अत्यंत प्रतिष्ठित मानला जात होता. इथे मोठे अधिकारी, व्यापारी आणि श्रीमंत कुटुंब राहत होती. याच कॉलनीमध्ये राहत होता अजय देशमुख नावाचा एक व्यक्ती. अजय पेशाने सरकारी शिक्षक होता. तो जवळच्या सरकारी शाळेमध्ये मुलांना शिकवत होता. पण त्याची ओळख फक्त शिक्षक म्हणून नव्हती, कारण त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन आणि मालमत्ता होती. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी करोडोंची संपत्ती मागे ठेवली होती आणि त्यातच अजय स्वतःही प्रॉपर्टी डीलिंगचे काम करत होता. त्यामुळे शहरामध्ये त्याची ओळख एक श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणून होती. अजयच्या कुटुंबात त्याची पत्नी निशा देशमुख आणि दोन लहान मुलं होती. मोठा मुलगा सुमारे 9 वर्षांचा होता आणि दुसरा त्याहून लहान. बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य अगदी सुखी आणि शांत वाटत होतं. अजयची एक सवय होती. तो रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असे. हवामान कसंही असो, थंडी असो किंवा मग पाऊस, अजय रोज सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर पडत असे. कधी तो पार्कमध्ये फिरायचा तर कधी रस्त्यावरती चालत जायचा. अनेक वेळा त्याची मुलं देखील त्याच्यासोबत मॉर्निंग वॉकला जात असत. परिसरातील जवळजवळ प्रत्येक जण त्याला ओळखत होता आणि सर्वांच्या नजरेमध्ये त्याची प्रतिमा चांगली होती. आता येते 5 डिसेंबर 2023 ची सकाळ. त्या दिवशी थंडी खूप होती आणि रस्त्यावरती फार कमी लोक दिसत होते. सकाळी सुमारे 5:30च्या सुमारास अजय नेहमीप्रमाणे चालायला घरातून बाहेर पडला. पण त्या दिवशी मुलं त्याच्यासोबत नव्हती. तो हळूहळू चालत ग्रीन पार्क रोड जवळ पोहोचला. ते त्याच्या घरापासून फार दूर नव्हतं आणि अचानकच दूरवरून एक कार अतिशय वेगाने येताना दिसली. काही क्षणातच त्या कारने अजयला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अजय जवळपास 20 फूट दूर फेकला गेला. त्याचं डोकं रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावरती जोरात आपटलं आणि त्याच्या डोक्यामधून मोठ्या प्रमाणावरती रक्त वाहू लागलं. ज्या कारने धडक दिली होती ती देखील नियंत्रण सुटून जवळच्या खांबाला जाऊन धडकली. कारचा टायर फुटला आणि कारमधून ड्रायव्हर पटकन खाली उतरला आणि तिथून पळून गेला. रस्त्यावर अजय बेशुद्ध अवस्थेत पडला होता. आसपासच्या काही लोकांनी हा प्रकार पाहिला होता. ते लगेचच धावत घटनास्थळी आले. जवळ जाऊन पाहताच त्यांना समजलं की तो दुसरा कोणी नसून अजय देशमुख आहे. ताबडतोब पोलिसांना आणि त्याच्या कुटुंबाला फोन करण्यात आला. योगायोगाने त्या दिवशी अजयचा पुतण्या रोहित देशमुख सुट्टीवरती घरी आला होता. तो भारतीय नौदलामध्ये अधिकारी होता. घरी पोहोचून काही मिनिटेही झाली नव्हती की त्याला समजलं त्याच्या काकाचा अपघात झाला आहे. हे ऐकताच रोहित आणि अजयचा मोठा भाऊ ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. पण ते येईपर्यंत पोलिसांनी अजयला रुग्णालयामध्ये हलवलं होतं. ते दोघेही रुग्णालयात पोहोचले. मात्र डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून त्यांना धक्का बसला. अजय देशमुखचा मृत्यू झाला होता. घरामध्ये शोककळा पसरली आणि जेव्हा ही बातमी अजयची पत्नी निशाला कळाली, तेव्हा ती मोठमोठ्याने रडू लागली. घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला. दोन लहान मुलं आणि अचानकच वडिलांचा मृत्यू. सर्वजण हादरले. पहिल्या नजरेत हे स्पष्टपणे एक साधा रस्त्यावरील अपघात वाटत होता. पोलिसांनी देखील त्याच आधारावरती केस नोंदवली. धडक देणारी कार मारुती इको होती. ती कार पोलिसांनी जप्त केली आणि तपास सुरू केला. पण तपासामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या कारची नंबर प्लेट बनावट होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढू लागला. सुरुवातीचे काही दिवस सर्वांना वाटत होतं की हा एक साधा अपघात आहे. पण अजयचा पुतण्या रोहित, त्याला ही घटना अगदी साधी वाटत नव्हती. त्याच्या मनामध्ये सतत एकच प्रश्न येत होता. जर रस्ता रिकामा होता तर कारने थेट अजयकडेच वळण का घेतलं आणि नंबर प्लेट बनावट का होती? त्यामुळे रोहितला संशय आला की कदाचित हा अपघात नसून एक खून असू शकतो. आणि त्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. 4 वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात आल्या. एक टीम सीसीटीव्ही फुटेज तपासत होती.
दुसरी टीम नातेवाईकांची चौकशी करत होती. तिसरी टीम कॉल डिटेल्स तपासत होती आणि चौथी टीम गाड्यांचा शोध घेत होती. तपासादरम्यान शेजाऱ्यांकडून एक महत्त्वाची बातमी मिळाली. अजयच्या घरात जो ठेकेदार काम करत होता त्याचं नाव संदीप यादव होतं आणि तो अनेकदा अजयच्या घरी नसताना घरामध्ये येत असे. कधी कधी तो तासनतास घरात थांबत आणि ही माहिती मिळताच पोलिसांचा संशय अजयची पत्नी निशा आणि ठेकेदार संदीप यांच्यावरती गेला. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासले. त्यामध्ये एक गोष्ट समोर आली. दोघांमध्ये तासनतास फोनवरती बोलणं होत होतं. व्हिडिओ कॉल, चॅटिंग सर्व काही सुरू होतं. पुढे तपासामध्ये उघड झालं की त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि हळूहळू त्यांचं नातं अधिक जवळचं झालं. अजय दिवसभर कामात व्यस्त असायचा. शाळा, प्रॉपर्टी डीलिंग आणि इतर कामामुळे तो अनेक वेळा घरी उशिरा यायचा. या संधीचा फायदा घेत निशा संदीपला घरी बोलावत असे आणि एक दिवस ही सगळी बातमी अजयला समजली आणि त्याने संदीपला कामावरून काढून टाकलं. त्यामुळे संदीप आणि निशा दोघेही संतापले. त्यांना एकमेकांसोबत राहायचं होतं, पण अजय त्यांच्या आड येत होता. त्यानंतर त्यांनी एक भयानक निर्णय घेतला, अजयचा खून करण्याचा. सुरुवातीला त्यांनी अजयला विष देण्याचा प्रयत्न केला. निशाने अजयच्या अन्नामध्ये विष मिसळलं, पण त्याची तब्येत बिघडताच त्याला वेळेवर रुग्णालयात नेलं आणि तो वाचला. पहिला प्लॅन फसला आणि त्यानंतर त्यांनी दुसरा प्लॅन आखायला सुरुवात केली आणि शेवटी त्यांनी ठरवलं की हा खून अपघातासारखा करायचा. त्यासाठी त्यांनी एक सेकंड हँड इको कार खरेदी केली. त्या कारची नंबर प्लेट बदलली आणि ड्रायव्हरला पैशाचं आमिष दिलं आणि सगळं प्लॅनिंग करण्यात आलं. त्या दिवशी सकाळी निशाने स्वतःच मुलांना घरामध्ये थांबवलं. अजय घरातून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताच तिने फोन करून माहिती दिली आणि काही मिनिटात कारने अजयला जोरदार धडक दिली. पण गुन्हा जास्त काळ लपून राहिला नाही. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन तपासून संपूर्ण कट उघड झाला. पोलिसांनी निशा, संदीप आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. या घटनेनंतर 2 लहान मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे सावट कायमचं दूर झालं आणि त्याची आई तुरुंगात गेली. मित्रांनो, ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते: लोभ, विश्वासघात आणि चुकीचे निर्णय माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन देखील नक्कीच प्रेस करा. भेटूयात एका नवीन कथेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.